नमस्कार, उत्तम मराठी दिनविशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। 20 डिसेंबर 1942 रोजी दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या इम्पिरियल आर्मी एअर फोर्सने कोलकात्यावर बॉम्बफेक केली। या हल्ल्यात शहरातील अनेक महत्त्वाच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या। वास्तविक त्यावेळी चीन जपान विरुद्ध लढत होता आणि लष्करी साहित्य चीनला ब्रिटन आणि अमेरिका भारतामार्फत पुरवत होते। ही पुरवठा साखळी तोडण्यासाठी जपान भारतातील महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करत होता। कोलकात्यावरील हल्ला हा जपानच्या रणनीतीचा एक भाग होता। मात्र अंधारामुळे बॉम्ब हावडा ब्रिज ऐवजी एका हॉटेलवर पडला। त्या काळात शहराच्या संरक्षणासाठी ब्लॅकआउटचा वापर केला गेला आणि शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या इमारतींना काळा रंग दिला गेला। 1942 ते 1944 दरम्यान जपानने कोलकात्यावर अनेक हल्ले केले, ज्याचा मुख्य उद्देश युद्ध साहित्याचा पुरवठा थांबवणे हा होता। 20 डिसेंबर 1959 रोजी भारतीय फिरकी गोलंदाज जस्सू पटेलने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका डावात 9 विकेट घेत इतिहास रचला। त्याचा हा विक्रम भारतीय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ अबाधित राहिला। यानंतर 1983 मध्ये कपिल देव यांनी एका डावात 9 विकेट घेत जस्सू पटेलच्या विक्रमाची बरोबरी केली। तथापि फेब्रुवारी 1999 मध्ये भारतीय लेग स्पिनर अनिल कुंबळेने पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात एका डावात सर्व 10 बळी घेऊन जस्सू पटेलचा विक्रम मोडला। अशी कामगिरी करणारा कुंबळे जगातील दुसरा गोलंदाज ठरला। त्याच्या आधी इंग्लंडच्या जिम लेकरने जुलै 1956 मध्ये ही कामगिरी केली होती। जस्सू पटेलचा 9 विकेट्स घेण्याचा पराक्रम ही भारतीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात संघासाठी मोठी कामगिरी होती। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDOने विकसित केलेल्या पिनाका क्षेपणास्त्र प्रणालीची 20 डिसेंबर 2019 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवर यशस्वी चाचणी घेण्यात आली। हे भारतात निर्मित अत्याधुनिक मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर आहे, ज्याचा विकास 1980 च्या दशकात सुरू झाला। पिनाका क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव पिनाका या भगवान शिवाच्या धनुष्यावरून ठेवण्यात आलं। ही क्षेपणास्त्र प्रणाली 7 किलोमीटर ते 90 किलोमीटर अंतरावरील शत्रूंना अचूकपणे लक्ष्य करण्यास सक्षम आहे। त्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व प्रकारच्या हवामान आणि परिस्थितीत कार्य करू शकतं, ज्यामुळे ते अत्यंत प्रभावी आणि विश्वासार्ह मानलं जातं। या अत्याधुनिक यंत्रणेचा उद्देश भारताचं सैन्य अधिक मजबूत करणं आणि शत्रूचं लक्ष्य अधिक वेगाने नष्ट करणं हा आहे। 20 डिसेंबर 1988 रोजी राज्यसभेनं मतदानाचं किमान वय 21 वर्षावरून 18 वर्षांपर्यंत कमी करण्यासाठी संविधान 61वी दुरुस्ती विधेयक मंजूर केलं होतं। या ऐतिहासिक निर्णयामुळे तरुणांना देशाच्या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा आणि मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार मिळाला। ही दुरुस्ती भारतीय लोकशाहीला अधिक सर्वसमावेशक बनवण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल होतं। याद्वारे देशातील तरुण नागरिकांना त्यांची मतं आणि दृष्टिकोन व्यक्त करण्याचा अधिकार मिळाला, ज्यामुळे भारतीय राजकारण आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग वाढला। या दुरुस्तीनंतर 18 वर्षांचे लोकही निवडणुकीत मतदान करण्यास पात्र ठरले, ज्यामुळे भारतीय मतदार संख्येत लक्षणीय वाढ झाली। भारताची लोकशाही संरचना मजबूत करण्याच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये सक्रिय भूमिका बजावण्यासाठी तरुणांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला। 20 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जातो। मानवी समाजातील एकतेचं महत्त्व अधोरेखित करणं आणि गरिबी निर्मूलन तसेच विकसनशील देशांमध्ये मानवी आणि सामाजिक विकासास प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा उद्देश आहे। हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी 22 डिसेंबर 2005 रोजी घोषित केला आणि तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो। एकता आणि सहकार्याने जागतिक आव्हानं सोडवणं शक्य आहे, असा संदेश मानव एकता दिनाच्या माध्यमातून दिला जातो। तर हे होते आजचे दिनविशेष। तुम्हालाही आजच्या दिवसाविषयी काही खास माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी उत्तम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।